5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व नेते बरोबर आहे। त्यामुळे पुढच्या काही क्षणामध्ये हे सगळे नेते मंत्रालयाच्या दिशेने रवाना होतील। वेदांत थोडंसं थांबवते, एक अपडेट हाती आलेली आहे। शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वी सीईओंची बैठक सध्या सुरू असल्याचं कळतंय। शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वी सीईओंची बैठक सुरू झाली आहे। राजू सोनावणे या बैठकीसंदर्भात आपल्याला अपडेट देतील। राजू, आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते निवडणूक आयोगाला भेटायला येणार आहेत आणि त्याच्या आधी पाहतोय आपण एकीकडे नेत्यांची बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती मुख्य निवडणूक अधिकारी एस टोकलिकम यांचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी सुद्धा अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक अधिकारी जे आहेत ते निवडणूक आयोगाचे ते आलेले आहेत आणि त्यांची बैठक आता सुरू झालेली आहे। कारण साहजिकच आहे की पहिल्यांदाच एवढ्या दिग्गज नेत्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते बैठकीसाठी येते। यामध्ये आपण पाहतोय की शरद पवार आहेत, राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहेत, वर्षा गायकवाड आहेत, हे सगळे नेते जे आहेत ते निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत। त्यामुळे साहजिकच आहेत की अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत, आश्वासन द्यावं लागणार आहे। त्यामुळे त्याच्या आधी तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच्या आधीच अधिकारी आयुक्तांच्या दालनामध्ये आलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की निवडणूक आयुक्तांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावरती पोहोचतील आणि त्या ठिकाणी परिषद क्रमांक 5 या ठिकाणी ह्या बैठकीला सुरू होईल आणि त्याचबरोबर या ठिकाणाहून आयुक्त सुद्धा जे आहे ते बैठकीला निघणार आहेत। त्यामुळे त्याच्या आधी अधिकाऱ्यांची सुद्धा संपूर्णपणे तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी अनेकदा हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये या मुद्द्याला धरून जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती विरोधक आक्रमक झालेले आहे। विशेष म्हणजे आपण पाहतोय की या सगळ्या सुरांमध्ये सुरू जो आहे तो राज ठाकरे यांचा मिसळताना पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये राज ठाकरे हे सुद्धा येणार आहे। त्यामुळे राज ठाकरे सुद्धा नेमकं काय काय भूमिका मांडतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याची संपूर्णपणे तयारी निवडणूक आयोग सुद्धा करताना पाहायला मिळते। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की राहुल गांधी यांनी आरोप केलेले होते त्यावेळेस काही पुरावे सुद्धा दिलेले होते। त्यामुळे ते पुराव्यांना नेमकं कसं उत्तर द्यायचं असेल किंवा इतर नवीन काय मुद्दे येतील। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातली आता ही बैठक आणि ब्रेकवर जाताना एक महत्त्वाची आठवण, महाराष्ट्राचं लाडकं बुलेटिन महाराष्ट्र देशा आजपासून ज्ञानदा कदम सोबत संध्याकाळी 7 वाजता पाहत रहा एबीपी माझा।